पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज माफी देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, नाशिकमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादांमुळे लोकसभेमध्ये नुकसान नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं मत। माझाच्या 0 आवर कार्यक्रमात सुनील तटकरेंचं वक्तव्य। तर 2014 पासून आमची भाजपशी युतीची चर्चा सुरू होती, तटकरेंची माहिती। आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची एबीपी माझाच्या खास मुलाखतीत माहिती। दिल्लीमध्ये या महिन्यामध्ये मोठी राजकीय उलाढाल होणार, शरद पवारांनी फोनवरून तसं सांगितल्याचं शेकापचे नेते जयंत पाटलांचं विधान। त्यानंतर मात्र गुंजाव, तर तुम्ही दिल्लीमध्ये सत्तांतर करा मग इकडे या जयंत पाटलांच्या शरद पवारांना शुभेच्छा। दिल्लीच्या राजकारणाला काहीही होणार नाही, शेकाप नेते जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा फक्त माध्यमांमध्ये, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर फडणवीसांचं उत्तर। उद्धव ठाकरे यांनी घेतली घटनातज्ञ उल्हास बापट यांची भेट, यावेळी रश्मी ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकरही उपस्थित। नुकतेच निधन पावलेले रमेश परब यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार परब यांच्या घरी। रमेश परब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुंबई विभागीय उपाध्यक्ष होते। राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीआधी प्रवीण माने यांनी केला होता अजित पवार गटात प्रवेश। पक्षानं नाही तर पालकांना बालकाचा छंद पुरवला पाहिजे, सुजय विखेंच्या विधानसभा लढण्याचा वक्तव्यावरती बाळासाहेब थोरात यांची मिश्किल टिप्पणी। मुलाचा छंद कसा पुरवायचा तुम्ही सांगू नका, बाळासाहेब थोरातांच्या टिप्पणीवर राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। सांगली लोकसभेचा दाखला देत भाजप नेते बाळा भिगडेंचे मावळ विधानसभेमध्ये बंडखोरीचे संकेत, अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचाही ठराव। आमदार सुनील शेळकेंना भाजपचा तीव्र विरोध। हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून बावडा गावात तालुका विकास आघाडी शाखेची स्थापना आणि त्यामुळे इंदापूरची विधानसभा हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार अशी चर्चा। कोण कुठल्या जागेवर लढणार याबाबत वरिष्ठ चर्चा करतील, अपक्ष लढावं का याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही, हर्षवर्धन पाटील यांचं स्पष्टीकरण। तर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिलाय, त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय, पाटील यांची प्रतिक्रिया। जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही, मात्र हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक लढवणारच। हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनाही विश्वास। राजू शेट्टींनी जालन्यामधील घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपेंविरोधात निवडणूक लढवावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची घोषणा। महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतही नाशिकमध्ये बिघाडीची चिन्ह, ठाकरे गटाच्या परस्पर उमेदवार जाहीर करण्याला काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आक्षेप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जागांवर दावा। रत्नागिरीच्या 5 पैकी पारंपरिक 2 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत, तसंच गरज पडल्यास स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील तयार। दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मागणीमुळे महायुतीमध्ये दावे प्रतिदावे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता संमेलन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक नेते मंडळी उपस्थित। माळेगाव इथल्या प्रसिद्ध खंडोबाचं दर्शन घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात, ठिकठिकाणी यात्रेचं ओबीसी समाजाकडून जोरदार स्वागत। रात्री आंबेडकर यांची नांदेड शहरात सभा। कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखा बॅनर लावून शासनाच्या योजनेची उडवली खिल्ली। कल्याण डोंबिवली महापालिकेची लाडकी नागरिक त्रस्त योजना, माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा, माझा लाडका रस्त्यावर तुंबलेलं पाणी असा बॅनरवर आशय।
नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेतील पहिलेच भाषण केले इंग्रजीत. निवडणुकीच्या काळामध्ये खेड्यातील माणूस आहे याला इंग्रजी नाही कळणार अशी टीका करणाऱ्यांना उत्तर दिल्याची वाजेंची प्रतिक्रिया. मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास नकार. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारला मोठा दिलासा. करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा केला होता आरोप. पुढील सुनावणी मंगळवारी. 2 महिन्यांनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही आणि खासदार संजय राऊतांचा दावा. तर महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल सध्या दिल्लीतून चालतोय, राऊतांचा आरोप. लाडकी बहीण योजना फसवणूक असेल तर लाभ घेऊ नका असं कार्यकर्त्यांना सांगा. नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका. तर योजना सुरू राहील आणि राऊत ते जेलमधून बघणार असाही केला हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेचा कोट्यवधी महिलांचा प्रतिसाद. त्यामुळे महाविकास आघाडी भयभीत. संजय राऊतांच्या आरोपांना भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं उत्तर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंकडून स्पष्ट. राजकीय पक्षांनी कॉर्पोरेट कंपन्यांकडून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून घेतलेल्या कथित पैशांच्या एसआयटी तपासाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. एसआयटी तपास करावा अशी केली होती याचिका. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची रॅली. मुख्यमंत्र्यांसह मंत्री अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती. सिल्लोडमधील कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. सिल्लोडमध्ये 3 ठिकाणी दाखवले काळे झेंडे. सत्तार यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या असल्याचा आरोप करत दाखवले काळे झेंडे. मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आज मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा. छत्रपती संभाजीनगरहून सिल्लोडकडे निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचं मोबाईलमध्ये शूट करण्याचा तरुणांचा प्रयत्न. काही किलोमीटर तरुणांची कसरत. ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांकडेही तरुणांचं दुर्लक्ष. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. सिल्लोड येथील पठाण परिवारानं त्यांची जमीन बळकावल्याचा सत्तारांवरती आरोप करून मुख्यमंत्र्यांना दिलं होतं निवेदन. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधली राखी. लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे बांधली राखी. राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. राज्यामधील विविध विषयांवरती राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. विधानसभेच्या दृष्टीनं राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला महत्त्व. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. तसंच इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार. मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडतात? गाड्या फोडायच्या तर शरद पवार, उद्धव ठाकरे, शिंदे, फडणवीस यांच्या गाड्या फोडा. प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य. अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 3 पोलीस कोठडी. मनसेचे सचिन गव्हाळे, राजेश काळेंना 1 दिवसाची पोलीस कोठडी. मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी आज 6 जणांना जामीन. मिटकरी हे राजकारणामधील राखी सावंत. आमच्या नेत्याला पळपुटा म्हणणारे मिटकरीच अकोला विश्रामगृहाच्या बाथरूममध्ये लपले होते. मनसे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचे अमोल मिटकरींवर टीका. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींची ओळख पटली. मात्र सर्व आरोपींचा मोबाईल बंद. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. हल्ल्यासाठी वापरलेली गाडी केली जप्त. पूजा खेडकरनं IAS होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली. आईवडिलांच्या नावामध्ये बदल करून 7 वेळा भरले अर्ज. दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.